आणि आता एक मोठी बातमी समोर येते। म्यानमारमधून भारतामध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या घुसखोरीची आता डोकेदुखी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। रोहिंग्या मुस्लिमांनी घुसखोरी त्यांची खरं तर सुरूच आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। ईशान्य भारत आणि उत्तर भारतात घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्यांनी आता थेट पुण्यामध्ये बस्तान बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हाच व्यक्ती भिवंडीतून फक्त 500 रुपयात आधार कार्ड मिळवून भारतीय नागरिक असल्याचं वावरताना समोर आलं। रोहिंग्यांना थारा नसतानाही फक्त 500 रुपयांमध्ये त्यानं बनावट आधार कार्ड तयार केलं आणि जुलैमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहू रोड भागात राहणारे म्यानमारच्या 2 पुरुष आणि त्यांच्या पत्नीवर भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली होती। यापैकी एक मुजल्लिम खाननं पुण्यामध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे 80,000 रुपयांना जागा विकत घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय। केवळ एवढंच नाही तर त्यानं त्या जागेवर घर बांधत संसारही थाटला। मुस्लिम खाननं चंद्रभागा कांबळेंकडून 600 चौरस फूट जागा खरेदी केल्याची माहिती आहे। मुंबई ठाण्यातून हायस्पीड वॉटर बोटद्वारे नवी मुंबई विमानतळ आता केवळ 17 मिनिटात गाठता येणार आहे। यासाठी यंत्रणांकडून जोरदार तयारी सुरू आहे। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही पालकमंत्री पदाची घोषणा अद्याप न झाल्यानं जिल्ह्यातील पाणी नियोजन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर यंदा समाधानकारक पाऊस झाला असल्यानं पाणी उपलब्धतेची चिंता नसली तरी पाणी वाटप नियोजनाची कालवा समिती बैठक लांबणीवर पडल्याचा परिणाम वितरणावर होण्याची शक्यता आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल भागातील मुख्य मार्गिकेच्या रुंदीकरणाला सुरुवात झालेली आहे। साकेत पूल ते माजिवडा असे हे काम सुरू असून या कामाला किमान 3 महिने लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचा परिणाम नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या कालावधीत महामार्गावरून 1,52,00,000 वाहनं धावली असून यातून MSRDCला 1,102 कोटी रुपये महसूल प्राप्त झालाय। समृद्धी महामार्गालगत 18 इंडस्ट्रियल टाउनशिप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। नवीन सरकार आल्यामुळे पहिल्या टप्प्यात 4 इंडस्ट्रियल टाउनशिप छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये उभारल्या जाणार आहेत। या जागांची पाहणी नुकतीच MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने केली। मुंबई महानगर प्रदेशमध्ये परवडणाऱ्या दरातील घरांची अधिकाधिक निर्मिती व्हावी यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये म्हाडातर्फे बदल शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आलेले आहेत। या प्रस्तावित बदलांमुळे परवडणाऱ्या दरातील घरांच्या किमती 30% कमी होणार आहे। मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासाचं काम सुरू आहे। यासाठी जागरूकता अभियान राबवलं जात आहे। रहिवाशांच्या चौक सभा घेतल्या जात आहेत आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी यासाठी विविध भाषांमधून टोल फ्री क्रमांक देखील जाहीर केले असून महिन्याभरात 8,000हून अधिक कॉल्स आले। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम सुरू आहे। पुण्यामध्ये राज्यातून येणाऱ्या बसची संख्या लक्षात घेऊन स्वारगेट आगारामध्ये 15 तर दापोडी वर्कशॉपमध्ये 20 चार्जिंग पॉइंट बसवण्यात येणार आहेत। मेहुल चोक्सी याच्याशी संबंधित असलेल्या 2,565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी विशेष PMLA कोर्टाने परवानगी दिली आहे। त्यानुसार 125 कोटींची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरुवात झाली आहे। मुंबई आणि ठाण्याला जोडणारा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वडाळा घाटकोपर ठाणे कासारवडवली अशा मेट्रो 4चं काम अद्याप पूर्ण झालं नाहीये। डिसेंबर 2025 नंतरच मेट्रो 4 ही ठाण्यातून धावेल अशी नवी डेडलाईन देण्यात आली आहे। कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील 11,176 घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळानं 2 डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेला आठवड्याभरात चांगला प्रतिसाद मिळालाय। 250 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपुरात मूक मोर्चा काढण्यात आला। हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली। राज्यातील साखर गाळप हंगाम सुरू होऊन 1 महिना उलटलाय। अद्याप गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाहीये। साखर आयुक्तालयाकडून आतापर्यंत बहुतांश साखर कारखान्यांना गाळपाचे परवाने गेलेले आहेत, पण अजूनही राज्यातील जवळपास 25% साखर कारखाने सुरू झालेले नाहीत। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 43,374 क्विंटल झाली असून त्याला सर्वसाधारण दर हा 2,166 रुपये क्विंटल इतका मिळालाय। राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रिड, लाल आणि पिवळी या जातीच्या मक्याची आवक झाली आहे।
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक वाढली आहे. 91,000 क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे आणि या कांद्याला सरासरी 3,000 ते 6,500 पर्यंत दर मिळतोय.